कर्नाटकच्या विजयपुरामधील अलमट्टी धरणात 5 जण बुडाले। जुगार खेळताना पोलिसांनी अडवल्यानं धरणात उडी। 3 मृतदेह हाती, 2 जणांचा शोध सुरू। उत्तर प्रदेशातील हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। घटनेला जबाबदार लोक आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी। विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांकडे कोट्यवधींची संपत्ती। निवडणुकीसाठी नार्वेकरांकडून प्रतिज्ञापत्र सादर। एकही गुन्हा नोंदवलेला नसल्याचा उल्लेख। फडणवीसांचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीत। नवाब मलिक महायुतीतच असल्याचा आमदार अमोल मिटकरींचा दावा। मलिकांच्या उपस्थितीनं राजकीय वर्तुळात चर्चा। नागपूरच्या दीक्षाभूमी निर्माणाधीन पार्किंग तोडफोड प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल। अज्ञात लोकांविरोधातही गुन्हा। आरोपींची ओळख पटवणं सुरू असल्याची माहिती। भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश। 8 तालुक्यातील गड किल्ले धरणे धबधबा पर्यटन स्थळावर जमावबंदीचे आदेश। पर्यटन स्थळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास बंदी। सासवडवरून सोपानदेवांच्या पालखीचं प्रस्थान। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी। उद्या जेजुरीकडे करणार प्रस्थान। पुण्यात झिकाचा 7वा रुग्ण आढळला। 55 वर्षीय महिलेला झिकाची लागण। आतापर्यंत 2 गर्भवती महिलांना झिकाची लागण। सेन्सेक्स पहिल्यांदाच 80,000च्या पार। निफ्टी 24,000च्या वर। बाजार उघडताच 500हून अधिक अंकांची उसळी। T20 विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ उद्या मायदेशी परतणार। संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत आगमन। पंतप्रधानांच्या हस्ते होणार सत्कार।